T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियामधील मुंबईकर असलेल्या कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंचा महाराष्ट्र सरकारतर्फे विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उपसभापती नीलम गोरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुंबईकर असलेल्या 4 खेळाडूंचा प्रत्येकी 1 कोटी देऊन सत्कार करण्यात आला। तेव्हा संपूर्ण सभागृहात रोहित शर्माच्या नावाचा जयघोष सुरू असून भारतीय क्रिकेट संघाचा विजय असो अशा घोषणा दुमदुमल्या। या कार्यक्रमाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम गोरे यांनी केले। महाराष्ट्र गीताने सुरू झालेल्या या कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी गायलेले गीत सर्वांना ऐकवण्यात आले। त्यानंतर शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर सूर्यकुमार यादव याने झेल हातात बसला असे सांगत त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले। तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। तर हाच जागा पकडून भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, सूर्यकुमारच्या हातात झेल बसला नसता तर मीच त्याला बसवलं असतं, असे सांगताच सभागृहात जोरदार हास्यकल्लोळ निर्माण झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।